नमस्कार मित्रांनो, आपले पुन्हा स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. आज शुक्रवार आहे आणि मी लवकर चाललेलो आहे ऑफिसला, कारण लवकर बाहेर निघायचं आहे. माझे जे वर्किंग आवर जे आहेत ऑफिसमधले इन ऑफिस आवर ते कंप्लीट करून बाहेर निघायचं आहे आणि घरी पण निघायचं आहे आणि परत घरी जाऊन रात्री कॉल पण अटेंड करायचे. तर आता निघालेलो आहे मी ऑफिसला. तर मी हिंजवडी चौकात आलो आणि तिथून मला लगेच बस भेटली. बस धरून आता मला उतरायचं आहे गंगारामवाडी सर्कलला आणि तिथं उतरून जायचं आहे परत ऑफिसला. उतरलेलो आहे मी आता गंगारामवाडी सर्कलला. आता चाललेलो आहे ऑफिसला. भारी वातावरण एकदम सकाळी सकाळी. ट्रॅफिक भरपूर कमी आहे. तर आलो मी ऑफिसमध्ये. काल पण भरपूर पाऊस झाल्यामुळे ना ऑफिसमध्ये भरपूर पाणी होतं आज पण. आणि इथं कर्मचाऱ्यांचं आहे ना हे फरशा वगैरे पुसायचं काम चालू होतं आणि एकंदरीत झाडझूड चालू होती. मी ऑफिसमध्ये गेलो, कामाला बसलो, काम केलं, नंतर नाश्ता करायला आलो. नाश्त्याला मी घेतलं तर शेवयाचा उपमा आणि थोडा पाऊस चालू होता त्याच्यामुळे ना मी आज घेतली होती गरमागरम कॉफी. तर मला लवकरच आज निघायचं आहे. जे वर्किंग आवर आहे ते कंप्लीट करून मी निघालेलो आहे. आता मला जायचं आहे विप्रो सर्कलला, कारण विष्णू तिथंच येणार आहे. मला विष्णूसोबतच जायचं आहे आज पण. आम्ही निघालो आणि आता आम्ही थांबलेलो आहे सुप्याच्या पुढे ना एक स्माईल स्टोन नावाचं हॉटेल आहे आणि त्याच्या शेजारीने एक नवीन मिसळ झालेली आहे. कदाचित ही जुनी असेल पण मला तरी आत्ता माहीत झाली. हिचं नाव आहे रेणुका मिसळ. मी एकदाच असंच आलो होतो पुण्यावरून संभाजीनगरला लाबलानी, तेव्हा एकदा खाल्ली होती आणि तेव्हापासून आमचं ठरलेलं होतं की तर रेणुका मिसळ खायची आहे. आम्हाला पहिलं नवनाथवर थांबायचं होतं आणि मी म्हणलं एकदा ट्राय करण्यासारखी आहे विष्णू आणि त्यांना म्हणलो, तर ते सर्वच ॲग्री झाले त्या गोष्टीला. मग आम्ही मिसळ खाल्ली इथे. मटकी बऱ्यापैकी जास्त होती इथे. रस्सा पण चांगला होता. शेव पण जाड शेव दिलेली होती, अशी फरसाण वगैरे नव्हतं, शेवच होती प्रॉपर. आणि पाव पण होते. त्याच्यासोबत कांदा दिलेला होता, लिंबू दिलेलं होतं. मी काय केलं, कांदा टाकून घेतला आणि त्याच्यानंतर लिंबू पण पिळून घेतलं. ही ना मिसळ मी पहिली खाऊन बघितली, मला चांगली वाटली होती. आणि आज आहे ना माझा ऑफिसमध्ये नाश्ता भरपूर दाबून झाला असल्यामुळे ना मी काही जास्त पाव वगैरे घेणार नव्हतो. आणि सुरुवातीला आहे ना मला इथं यांच्याकडं भेळच घ्यायची होती. यांच्याकडं ओली आणि सुकी भेळ दोन्ही पण भेटतात. पण कसं आहे आता माझ्यामुळंच हे सर्व इथं खात आहे म्हणून मी पण मिसळच खातो आहे. नाही तर मला इतकी भूक नव्हती की मी पूर्ण मिसळ खावी. मी आता हे 2 पाव इतकेच खाणार आहे आणि याच्यानंतर आम्ही फक्त चहा वगैरे घेऊ. तर ही जर मिसळ असं सांगायचं झालं ना, ही मिसळ ओके होती. मागच्या वेळेस जेव्हा मी खाल्ली होती ना तेव्हा एकदम भारी लागली होती मला. तिखट होती, झणझणीत होती एकदम. शेव वगैरे एकदम असे क्रंच होता तिला. आजची शेव अशी सादळल्यासारखी होती. ऑब्व्हियसली पाऊस आहे त्याच्यामुळं कदाचित असेल. मी मागे जेव्हा खाल्ली होती तेव्हा पाऊस वगैरे नव्हता, तर शेव वगैरे एकदम प्रॉपर लागली होती. आज थोडी वेगळी चव होती. मिसळ वगैरे खाऊन आता मी निघालेलो आहे घरी. मी गंगापूरमध्ये उतरलेलो आहे, म्हणजे बेंडाळा फाट्याला उतरून गंगापूरला आलेलो आहे आणि आता चाललेलो आहे आमच्या गंगापूरच्या घरावर, कारण माझा भाऊ तिथं घ्यायला येणार आहे मला. म्हणून जाता जाता आहे ना रस्त्यामध्ये ना मला ही चूल दिसली होती, म्हणून मी तिथं आहे ना चुलीची चौकशी करत होतो, कितीला भेटती वगैरे बघू म्हणलं. कितीला आहे मावशी? ये 2500 का एक है। 2500. आप ही बोल दो लेना देना। आप ही बोल दो। है हमारे यहाँ पूछा मैंने, पर इतना 2500 का नहीं था. तर मी आलो गंगापूरच्या घरावर आणि इथं आहे ना विशाल आहे. विशालचं केकचं दुकान आहे. तर इथं विशालचं आहे ना क्रीम त्यांनी बीट केलेली होती आणि केक बनवायचं काम चालू होतं. म्हणलं चला तर मला पण दाखवतो कसे केक वगैरे बनवता म्हणून हे शूट काढलेलं आहे मी. आता त्यांनी क्रीम केकवर टाकून घेतलेली आहे. केकचे लेअर पण लावलेले आहे, 3 लेअर लावलेले आहे. आणि आता तो करतोय पाईनॲपल फ्लेवरचा केक बनवतोय तो. त्याने क्रीम आहे ना केकवर टाकली आणि नंतर आता फिनिशिंग करतोय तो. वरतून एकदम हव्वार करून घेतोय. आता तो आहे ना साईडनी क्रीम लावतोय केकला आणि ती पण बाजू हव्वार करून घेतोय. साईडची फिनिशिंग झाल्यानंतर आहे ना साईडला तो आता परत डिझाईन काढतोय लायनिंगची. आणि वरती जो केक आलेला आहे तो पण काढून घेतोय, म्हणजे वरती जी क्रीम आलेली आहे ती पण तो काढून घेतोय, जेणेकरून की ते एकदम हव्वार वाटेल. आणि शेवटी केकवर आहे ना पाईनॲपलचा पल्प टाकलेला आहे आणि त्याच्यानंतर ही अशी फायनली डिझायनिंग केलेली आहे. त्याला हा केक आहे ना त्याच्या मामीचा बड्डे होता
त्याच्यानिमित्त तयार केला होता तो. मामाला द्यायचा आहे तो, जो की एकदम भारी दिसत होता. तोपर्यंत माझा भाऊ आलेला होता आणि मग मी घरी निघालो. आता मी घरी आलेलो आहे. कशी रुची छत्री? चांगली ना. आवडली तुला? मी नुसते आता. इंडन हा बरोबर. आता जा शाळा जाताना पाऊस आला ना. छत्री पण तुला बस आहे. नाही गाडीवर. गाडीवर काय मग काका गाडी कशी चालवीन? आलेलो आहे मी घरी आणि पप्पा आहे बघा पिकलेली इथे एक, म्हणजे डोळा पडलेला आहे. ही पपई बघा कशी पंजासारखी, मधून पोकळी होल आहे तिला इथं डायरेक्ट. वेगळीच आहे पंजासारखी, आणि प्रत्येक पंजा थोडा वेगवेगळा इथून बघू शकता तुम्ही. आणि मोसंबीची साईज भरपूर मोठी झालेली. आणि मी इथं वेल लावल्या होत्या मागच्या वेळेस, म्हणजे 5-6 दिवसाआधी. आणि इथं आता हे गवत काढलेलं आहे, माझ्या वडिलांनी गवत काढलेलं आहे, त्याच्यामुळे आता काही गॅरंटी नाही मला हे उतरल म्हणून. आता हे परत लावावं लागेल मला. इथं 2 नवीन मोसंबीचे झाडं लावलेले, 3, तिथं एक, इथं एक आणि इथं एक, 3 लावलेले. आता याच्याच आजूबाजूला लावावं लागणार आहे मला हे परत. तर मी हाच विचार करतोय आता ते पालेभाज्या परत लावावं लागेल. माझ्याकडे तितकेच बी होते, कदाचित मी परत बी आणल आणि मग लावल. तर मी हा व्लॉग इथं एंड करतो. तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.